10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. प्रवेदा अकॅडमीमध्ये मी सौ सायली सत्येंद्र नार्वेकर आपले सहर्ष स्वागत करत आहे. बरं, मला आता सांगा बघू, किती झाला मराठी विषयाचा अभ्यास? आता काय 25% पोर्शन कमी झाला आहे ना, त्यामुळे तुम्हाला आनंदच झाला असेल. पण म्हणून मुलांनो, बिंदास राहू नका. थोडं टेन्शन, थोडी मज्जा आणि फोकस राहून अभ्यास करा. कारण आपलं ठरलं आहे ना, मराठीत भरपूर मार्क मिळवायचे ते. तर मुलांनो, आज 2 दिवस या कवितेचा कृती प्रश्न पाहणार आहोत या ऑडिओमध्ये. तर चला, रेडी? ओके, चलो लेट्स स्टार्ट. प्रश्न दुसरा आ, 2 दिवस. याचे कवी आहेत नारायण सुर्वे. आता जसं आपलं या प्रश्नाचं असतं, पहिला प्रश्न कवितेचे कवी अथवा तुम्हाला कवयित्री लिहायच्या असतात. तर या 2 दिवस कवितेचे कवी आहेत नारायण सुर्वे. तेव्हा तुम्हाला त्यांचे नाव लिहावे लागेल. आठवतंय का, मागे मी तुम्हाला सांगितले होते, कवी कवयित्रींची नावे कवितेच्या नावांबरोबरच पाठच करून टाका म्हणून. मग ती केली आहेत का? नसेल केली तर आत्ता करा, आज, आत्ता आणि अगदी ताबडतोब. ठीक आहे? या कवितेचे कवी आहेत नारायण सुर्वे. हा झाला प्रश्न पहिला. आता आपण प्रश्न दुसरा बघूया. या कवितेचा विषय. तर या कवितेत कष्टकरी कामगार वर्गाच्या जीवनातील वेदनामय वास्तवतेचे, वास्तवता फॅक्ट, चित्रण कवीने या कवितेत केले आहे. बघा, मी पुन्हा एकदा सांगते. या कवितेत कष्टकरी कामगार वर्गाच्या जीवनातील वेदनामय, वेदनामय म्हणजे दुःखमय, दुःखकारक वास्तवतेचे चित्रण कवीने या कवितेत केलेले आहे. हा झाला कवितेचा विषय. आता मुलांनो, तिसरा प्रश्न यातला, कवितेतून मिळणारा संदेश. काय बरं नारायण सुर्वे आपल्याला या कवितेतून संदेश देऊ इच्छितात? तर बघूया. कवीने काबाड कष्ट करणाऱ्या कामगार वर्गाचे भीषण, भीषण म्हणजे भयंकर चित्र या कवितेत रेखाटले आहे. पण हे सत्य मांडताना अनुभवाच्या जगरूपी शाळेत दुःख पचवून हसत हसत जगावे कसे, दुःखावर मात कशी करावी याचे ज्ञानामृत कवीने या कवितेत दिले आहे. अनुभव, एक्सपिरियन्स. हा झाला कवितेतून मिळणारा संदेश. म्हणजे आपल्याला कवी काय सांगू इच्छितात की दुःखावर कशी बरं मात करावी, दुःख कसं पचवावं. हे जे जग आहे ते दुःखाने सुखाने भलेही भरलेले असेल तरीसुद्धा दुःख पचवायला जरी जड असलं, म्हणून त्याच्यातून पिचून न जाता, खचून न जाता स्वतःला सिद्ध करत त्याच्यावर मात कशी करायची याचं जणू ज्ञानामृत कवीने या कवितेत दिलेले आहे. हा झाला तुमचा कवितेतून मिळणारा संदेश. आता प्रश्न चौथा बघूया आपण, की कविता का बरं तुम्हाला आवडली आहे? किंवा नसेल आवडली तरीसुद्धा तुम्हाला त्याचं कारण लिहावं लागेल. माझ्या दृष्टीने जर म्हणाल तर कविता नक्कीच आवडलेली आहे मला. त्याचं कारण जर मी लिहायचं ठरवलं तर असं लिहीन. बघा मुलांनो, कवी नारायण सुर्वे यांनी या कवितेत सकारात्मक, सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्हिटी, आशावादी दृष्टिकोन मांडला आहे. दृष्टिकोन, पर्स्पेक्टिव्ह. जीवनातल्या दुःखाने नाराज न होता, पिचून न जाता, ताकदीने विपरीत परिस्थितीला, आता विपरीत परिस्थिती म्हणजे ऑड, विपरीत परिस्थितीला सामोरे जावे. सामोरे जाणे म्हणजे फेस करणे. आणि जीवनात ताकदीने उभे राहावे हा मूलमंत्र कवीने दिला आहे. बघा बरं, की जीवनातल्या दुःखाने नाराज न होता, सगळ्यांना सुख आणि दुःख याचं प्रमाण ठरवूनच दिलेलं आहे. त्यामुळे त्या दुःखाने नाराज न होता या परिस्थितीला अतिशय धीरोदत्तपणे सामोरे जावे आणि जीवनात ताकदीने उभे राहावे आणि स्वतःला सिद्ध करावे हा मूलमंत्र कवीने दिलेला आहे, जो मनाला स्पर्शून जातो. म्हणूनच आशावाद प्रकट करणारी ही कविता मला मनापासून आवडली. हे एवढं उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. यात जर तुम्हाला वाटलं तुम्हाला आणखीन तुमचे शब्द
शब्द वापरून तुम्हाला स्वतःचं उत्तर नक्कीच तयार करता येईल. त्यासाठी या कवितेचा भावार्थ बाळांनो नीट वाचा, की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक उत्तर त्याचा साचा तुम्हाला त्याच्यामुळे कळणार आहे. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. आता मी इथे उदाहरणार्थ लिहिले आहे. डोईवर, डोईवर म्हणजे डोक्यावर. बर्बाद म्हणजे वाया. सहाय्यास म्हणजे मदतीला, टू हेल्प. अगा संपूर्ण. अगा या शब्दाचा अर्थ होतो संपूर्ण, एंटायर. आता बघा, आज आपण हे 5 प्रश्न पूर्ण केलेले आहेत कृती प्रश्न म्हणून. 2 दिवस या कवितेचे. तर अशा रीतीने हा 8 गुणांचा प्रश्न तुमचा तयार झालेला आहे. याची नीट तयारी करा. कविता 2 ते 3 वेळा मनापासून वाचा, त्याचे अर्थ समजून घ्या. त्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं आहे की भावार्थ तुम्ही नीट जाणून घ्या, समजून घ्या. ही कवितेची, या कवीची स्वतःची अशी एक शैली आहे ज्यामध्ये कवी काही सांगू इच्छितात आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. कवीला काय म्हणायचे आहे, तरच तुम्हाला या कवितेचा भावार्थ समजण्यास सोपा जाईल. ठीक आहे. तर आता प्रवेदाचा हा ऑडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.